अकेला तू काफिल कर दे, तू काफिल बन जाएगा, बढ़कर अकेला तू काफिल बन जाएगा। We are the host and the ghost of this today's debate competition. मेहनत हमारी, पसीने हमारे, क्यों गिरगिट सा रंग दिखलाने आए हो? प्राइवेटाइजेशन की इसार में लूट मचाने आए हो, लूट मचाने आए हो। Good afternoon friends, I am सुहाना थोटे। गुड आफ्टरनून फ्रेंड, आई एम अंतरा बचाटे। दोस्तों, आज का जमाना प्राइवेटाइजेशन की ओर तेजी से बढ़ रहा है और इसी की वजह से कई लोगों को फायदे तो कई लोगों को नुकसान होते आए हैं। और इसी प्राइवेटाइजेशन को वाद विवाद में रूपांतरित करने के लिए आई वुड लाइक टू कॉल वंशिका ठाकरे फॉर डिबेट, सो गिव अ ह्यूज क्लैप फॉर हर। घूम रहे हैं सब मस्ती में, अंधे बन के इस बस्ती में घूम रहे हैं सब मस्ती में, अधिकार तुम्हारे लुटते जा रहे हैं, अधिकार तुम्हारे लुटते जा रहे हैं, इनकी ही बंदोबस्ती में, इनकी ही बंदोबस्ती में। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वंशिका गायत्री नरेंद्र ठाकरे, वर्ग 9वीची विद्यार्थिनी, आज तुमच्या समोर या व्यासपीठावर वादविवाद स्पर्धेचा एक विषय प्रस्तुत करीत आहे, ज्याचं नाव आहे खाजगीकरण हे लोकहितासाठी आहे की नाही, माझी बाजू आहे असहमत। मित्रांनो, खाजगीकरण हे लोकहितासाठी नाही म्हणजे नाही, कारण आजच्या काळात आपण बघत आहोत प्रत्येक क्षेत्रामध्ये खाजगीकरण होत आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक स्कूल्समध्ये, प्रत्येक हॉस्पिटलचं खाजगीकरण होत चाललेलं आहे आणि खाजगीकरण हे लोकहितासाठी नाही, कारण सर्वसामान्य व्यक्तीचे शोषण हे आर्थिकरित्या होतं आणि आर्थिक विषमता आपल्या भारत देशामध्ये वाढत चाललेली आहे ते या खाजगीकरणामुळेच। का बरं हे खाजगीकरण हे प्रत्येक क्षेत्रामध्ये होत आहे? कारण आजकालचे राजकारणी लोक, व्यवस्थेतील लोक हे फक्त आपल्या फायद्यासाठीच राजकारणामध्ये किंवा आपल्या भारत देशामध्ये खाजगीकरण लागू करत आहे। याचं उदाहरण मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छिते, ते म्हणजे सरकारी हॉस्पिटलचं आणि खाजगी हॉस्पिटलचं। एखादी सरकारी हॉस्पिटलचं खाजगीकरण होतं, एक करोडपती उद्योजक ते हॉस्पिटल विकत घेत असतं, मग ते हॉस्पिटल कुठल्याही 5 स्टार हॉटेलपेक्षा कमी नसतं, हायफाय औषधी सर्व काही तुम्हाला खाण्याच्या व्यवस्था तिथे करून दिल्या जात असतात, एखाद्या 5 स्टार हॉटेलपेक्षा ते कमी नसतं। पण मित्रांनो, जर का एखादी सर्वसामान्य व्यक्ती हा तिथे इमर्जन्सीमध्ये भरती झाला तर तिथे त्या व्यक्तीला एका दिवसाचा खर्च हा लाखोंमध्ये येतो, मग हे सुद्धा कितपत योग्य आहे? जर का एखादी सर्वसामान्य व्यक्ती इमर्जन्सीमध्ये कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जातो तर त्यांनी एका दिवसाचा खर्च हा लाखोंमध्ये द्यावा का? हे कितपत योग्य आहे? खरं तर मित्रांनो, जेव्हा मी खाजगीकरण हा विषय तुमच्या समोर प्रस्तुत करीते तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर येते उपासमारी, बालमजुरी, महिला अत्याचार यासारखी ग्रसित असलेली जनता माझ्या डोळ्यांसमोर येते, ते म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती जो आर्थिकरित्या कमजोर होत चाललेला आहे। आपल्या भारत देशाचा, हे म्हणतात आपल्या भारत देशाचा GDP हा वाढत चाललेला आहे, आपला भारत देश हा आर्थिकरित्या बळकट होत चाललेला आहे, पण यांच्या नजरेमध्ये आपल्या भारत देशाची जनता ही करोडपतीच आहेत। अदानी अंबानी हे फक्त त्यांच्या नजरेमध्ये अदानी अंबानी हेच फक्त या देशाचे नागरिक आहे। पण माझ्या मते जर का मी बघितलं तर माझ्या मते या भारत देशामध्ये सर्वसामान्य व्यक्तींची संख्या जास्त आहे। जर काय हा भारत देश आर्थिकरित्या बळकट असता, जर एकही व्यक्ती हा रस्त्यावर भीक मागताना दिसला नसता, एकही व्यक्ती हा बेरोजगार दिसला नसता, एकही व्यक्ती उपासमारी, भूकमारी यासारख्या समस्यांनी ग्रसित नसता। खरं तर मित्रांनो, जेव्हा खाजगीकरण हा विषय आपल्या डोळ्यांसमोर येतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर येते ते एक असा व्यक्ती जो आपल्याला केव्हाही, एक असा मालक जो आपल्याला केव्हाही नोकरीवरून काढू शकतो, एक असा व्यक्ती जो आपल्यावर हक्क गाजवतो, एक असा व्यक्ती जो आपला बॉस असतो। खरं तर मित्रांनो, मी याचं उदाहरण मी तुम्हाला अजून देऊ इच्छिते, ते म्हणजे ZP स्कूल्सचं। आता तुम्ही म्हणाल की मी सुद्धा प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकते तर मी ZP स्कूल्सचं कसं का बरं समर्थन करीते? पण ZP स्कूल्स या सर्वसामान्य व्यक्तीसाठी एक वरदानच ठरलेले आहे, कारण मित्रांनो आजच्या काळात आपण बघत आहोत की ZP स्कूल्स आता आपले जे शिक्षक आहेत किंवा मग आपले लेक्चरर्स आहेत, मोठमोठ्या कॉलेजमधले लेक्चरर्स आहेत आणि सर्वसामान्य व्यक्तीचे जे काही लेकरं असतात ते ZP स्कूलमधूनच शिकलेले असतात। ZP स्कूल्समध्ये मोफत शिक्षण असल्यामुळे एखादी सर्वसामान्य व्यक्ती तिथे मुलाची ॲडमिशन करवतो। पण खरं तर ज्या प्रायव्हेट स्कूल्समध्ये हे म्हणतात की काळाची गरज ही ॲडव्हान्स मुलं आहे, काळाची गरज हे ॲडव्हान्स शिक्षण आहे, पण खरं तर जर का एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीचा मुलाचे शिक्षण जर का ZP स्कूल्समध्ये होत असेल तर त्यामध्ये काहीही अयोग्य नाही। पोटाला चिमटा देऊन लोक मोठमोठ्या स्कूलची फीस भरत असतात, पण तिथे शिक्षणाच्या नावाखाली फक्त आणि फक्त उद्योजक
तिथे आपलं पोट भरीत असतात आणि मोठमोठ्या स्कूल्समध्ये जेव्हा मुलांची ॲडमिशन केली जाते तर तिथे मात्र शिक्षणाच्या नावाखाली उद्योजक आपलं पोट भरतात. खरं तर जेव्हा बाजारामध्ये टेंडर्स विकायला असतात तेव्हा कुठलेही व्यक्ती हा शेअर्स बाजारात विकत नाही आणि त्यामुळे त्या मुलाचे किंवा मग त्या व्यक्तीचे, एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीच्या आर्थिकरित्या शोषण होतं आणि जे देवाणघेवाण लपवाछपवीमध्ये लोकांमध्ये होते ते आपल्याला दिसून येत नाही. खरं तर मित्रांनो, जेव्हा खाजगीकरणाचा विषय आपल्या डोळ्यांसमोर येतो ना, तेव्हा आपल्या देशामधील जनता ही आर्थिकरित्या कमजोर होत चाललेली आहे याचा विचार आपल्या मनात यायला पाहिजे. आणि जेव्हा खाजगीकरण आपल्या भारत देशात होते तेव्हा आपल्या भारत देशामधील जनता ही आर्थिकरित्या कमजोर होते असं म्हणण्यास काही हरकत नाही. आणि त्या लोकांना मी जाब देऊ इच्छिते जे म्हणतात की खाजगीकरण हे लोकहितासाठी आहे, आणि त्या लोकांना मी जाब विचारू इच्छिते, जर का खाजगीकरण हे लोकहितासाठी असतं तर आज कुठलाही व्यक्ती हा बेरोजगार दिसला नसता, आज कुठलाही व्यक्ती हा आर्थिक विषमता या समस्येने ग्रसित नसता. याचं जिवंत ज्वलंत उदाहरण आहे कोविड-19. याचं कुठल्या स्वयंसेवी संस्थांनी, कुठल्या प्रायव्हेट संस्थांनी जनतेला जमिनीवर उतरून मदत केली, कारण सरकारी विभागच यामध्ये कार्यरत होते. मी तुम्हाला उदाहरण देऊ इच्छिते एका म्हाताऱ्या बाईचं, जी फक्त आणि फक्त सर्दी खोकल्याच्या तपासणीसाठी दवाखान्यात गेली होती आणि तिला खाजगी दवाखान्यात गेली होती आणि तिथे सर्व सोयीसुविधा असतात म्हणून तिथे दवाखान्यात गेली. आणि जेव्हा ती तिथे गेली तर तिथले जे डॉक्टर्स होते ते म्हणाले की कुठल्याही तुमच्या परिवारजनाला इथे राहण्याची उजागरी नाही, आणि 3-4 दिवसानंतर न्यूज आली तर काय, ती बाई मरण पावली. म्हणजे खाजगी क्षेत्रातील लोक हे आपल्या फायद्यासाठी कोणत्या हद्दीपर्यंत जाऊ शकतात हे आपल्याला येथे दिसून येतं. भ्रष्टाचाराला सुद्धा इथे वाव मिळतो. जाता जाता फक्त एवढंच म्हणावेसे वाटेल, क्यों दिखता नहीं जो छेद बन गया है इस कश्ती में, क्यों दिखता नहीं छेद जो बन गया है इस कश्ती में, लुटते रहोगे तुम लुटता रहेगा यह देश, लुटते रहोगे तुम लुटता रहेगा यह देश, इनकी ही हक परस्ती में, इनकी ही बंदोबस्ती में. धन्यवाद.